बाहेरून काही आलं की मन आपोआपच भरून येत. काय आणलं एवढं? होय का? हा मग काय, चला. मग म्हणून तर वैभव आला होता माझ्याकडे आणि ह्या 2 पिशव्या भरगच्च भरून घेऊन आला होता. तर त्याच्या पाठीमाग कारण होतं स्पेशल. ते म्हणजे ना तिथली आपली सांगोलमधली म्हैस आली होती आणि तो चिक घेऊन आला होता आमच्यासाठी. आणि हे बघा इथं, आणि घरचीच आपली देशी केळी आहे, तर केळी झाडालाच पिकलेली होती तर ती आणली. सृष्टी वहिनीने सोबत ना लिंबू, कांदा, कोळसा असं सगळं दिलं होतं, ते सामान होतं म्हणून. आणि आहोंना चिकाच्या वड्या खूप जास्त आवडतात म्हणून सृष्टी वहिनीने खास त्यांच्यासाठी बनवल्या होत्या. आणि एवढ्या मस्त झाल्या होत्या, इतक्या सॉफ्ट झाल्या होत्या ना वड्या, की म्हणजे करेल तेवढी तारीफ कमीच होती त्याची. आणि अगदी थोडं थोडं करत एवढं तो साहित्य घेऊन आला होता ना वानोळा. म्हणजे कोथिंबीर आता इथली संपली होती तर तिकडून कोथिंबीर, मेथीची भाजी, घरची सांगोलची वांगी, असं अगदी थोडं थोडं म्हणत भरपूर आणलं होतं. आणि एवढं सगळं साहित्य बघून माझं मन खरंच भरून आलं होतं. म्हणजे माहेरून आपल्या अगदी छोटीशी जरी गोष्ट आली तरी आपलं मन भरून येतं, की नाही. तर आता 2 पातेल्यातल्या दुधाचा मी चिक बनवते आणि जो मेन जो चिक आहे ना दूध शिजवून, तर त्याची काहीतरी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत उद्या मी नक्की शेअर करेन. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत, तोपर्यंत बाय.